6व्या दिवसामध्ये। पिछली गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर पावर प्ले के ओवर में हम देखेंगे सौजन्य गेंदबाजी के लिए तेजस। तो रुकिए अंपायर्स 2 मिनट का समय आपसे ले रहा हूं मैं यहाँ पर। क्या बात है, देखिए अंपायर फिर एक बार हम चलते मुकाबले के और इसे बड़ा दिल हम कहेंगे क्योंकि देखिए बतौर कमेंटेटर इस टूर्नामेंट में देखा जाए तो जयेश जी भोसले सर बतौर कमेंटेटर यहाँ पर जुड़े थे हमारे साथ, लेकिन देखिए यहाँ पर जहाँ पर कम वहाँ पर हम ऐसी भूमिका उनकी बतौर स्कोरर फिलहाल इस मैच के लिए। पहली गेंद छोड़ दिया, इस गेंद को ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बार हम पार बताते हुए व्हाइट बॉल का इजाफा मैदान के अंदर। हर्षल अतिरिक्त रनों के साथ ये शुरुआत। निश्चितपणे व्हाईट बॉल ज्या वेळेला प्रेशर आहे गोलंदाजावरती सुद्धा आणि त्याच वेळेला फलंदाजावरती सुद्धा नॉकआउटच्या मॅचेसात महत्त्वपूर्ण सामना असेल। इथून जिंकाल तर प्रवास चालू राहील, इथून हराल प्रवास इथेच थांबेल। रोहा तालुका प्रीमियर लीग ही भव्य दिव्य स्पर्धा आज रोहेकर आपण पाहतोय जवळजवळ काही रोहेकर शिप चेंज करून ही मॅच बघण्यासाठी सुद्धा आलेत, कारण की प्रसाद बामुगडे स्ट्राईक रेटवरती। बॅटची लिडिंग एज, तदनंतर गली क्षेत्रामध्ये बॉल रोटेट होईल त्याआधी दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल घेण्याचा मानस केला, धाडसही केला, कंप्लीटही केली आहे प्रसाद आणि त्याच वेळेला बंटी पाटील। म्हणजे एका बाजूला कर्णधार एका बाजूला आयकॉन बॅट्समन ही जोडी मैदानावरती आहे आणि ही जोडी असताना आपण जर पाहिलं ना तर आयकॉन बॉलर सुद्धा समोर आहे, त्याचं नाव सौजन्य पाहायला मिळेल। ये कड़ा मुकाबला होगा, इस मुकाबले में कश्मकश बहुत होगी, गर्मा गर्मी भी हर्षल बहुत ज्यादा दिखाई देगी क्योंकि सुपर 6 में जाने का ये मुकाबला, ये रास्ता है जो पार करना है। दोनों टीमों को स्टेप आउट कर आगे खेलने की कोशिश की। यहाँ पर देखिए एक भी रन नहीं मिलेगा, यहाँ पर टॉट गेंद बिंदी गेंद जाती हुई, बढ़िया गेंदबाजी फिलहाल पहले ओवर में देखा जाए तो हर्षल पावर प्ले का ये ओवर और सौजन्य ने 2 गेंदें यहाँ पर फेंकी मैच 2 रन करते हुए। निश्चितपणे कारण की दोन्ही फलंदाजांना माहिती आता सावध पवित्र तर घ्यावं लागेल, एकाच विकेट या मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करू शकते। आधीच मॅचचा प्रेशर आहे आणि तो रिलीज करण्यासाठी धावा येणं गरजेचं आहे, त्याच्या शोधामध्ये बंटी आणि प्रसाद पाहायला मिळतील। पुन्हा बॅटची कडा वरच्या दिशेला चेंडू लागला, एसटी रक्षक पोहोचण्याचा प्रयत्न ही केला पण त्याच वेळेला बॉल धरतीला दान। दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहतोय पूर्णतः प्रेशर अंगावरती घेऊन मैदानावरती खेळताना बघायला मिळतात। आता इथून पुढे जर धावा बनवायच्या असेल ना तर फ्री माइंड खेळावं लागेल, कारण की भले इथून तुम्हाला टॉप 6 मध्ये जाण्याचे प्रयत्न तुम्ही करता पण या आधीचा खेळ तुम्ही जो फ्री माइंड केला आणि तदनंतरचा प्रवास इथपर्यंत केला तसाच खेळ पुढेही चालू ठेवावा लागेल जर धावांचं रतीब आज या मैदानावरती उभा राहायचं असेल तर। मागील मॅच मध्ये आपण पाहिल्या 58 धावा सुद्धा फाईट राहिल्या होत्या, याही मॅच मध्ये धावा होतील। आता समोरच्या दिशेला मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पर्यंत येतील, चांगली फील्ड बॉलची फेक, धाव मिळेल इथे एक आणि या सिंगलनं बंटीने आता स्ट्राइक रोटेट केली है। हालांकि 5वें दिन में अगर हम देखेंगे हर्षल तो प्लेयर ऑफ द डे के प्रबल दावेदार रहे यहाँ पर गेंदबाज सौजन्य और अच्छी गेंदबाजी फिलहाल यहाँ पर जिन्होंने देखिए बंटी पाटिल, माफ करिए बंटी पाटिल, हालांकि उनका खेल बहुत ही अच्छा देखा, बतौर कप्तान उन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी और गेंदबाजी भी उनकी अच्छी दमखम भरी हमने देखी और वही प्लेयर ऑफ द डे रहे थे 5वें दिन। लेकिन इस बार सामने की दिशा में उठाकर मारा इस गेंद को स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ के बाहर जाती हुई। हम पास का इशारा क्या होगा, यदि 4 या 6, दुविधा दुविधा यहाँ पर बड़ा सवाल और अंपायर का इशारा आता हुआ एक टिप्पा लेकर ये गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ, लॉन्ग ऑफ के ऊपर से दागा चौका। बघा स्क्रीनवरती बघायला मिळाला प्रसाद ज्या वेळेला कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक होता, ज्या वेळेला समोर बॉल आला नंतर पहिलंच मनही बनवलं की आता डीपेस्ट कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका सजवायचा, त्याच वेळेला तसाच पद्धतीचा फटका सजवायला यशस्वी राहिले। टीमसाठी 4 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या 7 वरती पोहोचली आहे। अगली गेंद यहाँ पर फिर एक बार मन बना लिया था, जैसे देखिए पहले से मन बनाकर ये स्ट्रोक खेलने का प्रयास था हर्षल। पहले ओवर की हुई समाप्ति महज 7 रन, जहां पर एक चौका आकर भी सिर्फ और सिर्फ 7 रन खर्च किए। गेंदबाज की यहाँ पर प्रशंसा जरूर की जाएगी। निश्चितपणे पॉवर प्लेच्या षटका वेगावरती स्वारून अक्षरशः गोलंदाजी केली आणि अचूक ते टप्पे भेदक मारा आणि प्रत्येक फलंदाजाला थांबवण्याचं काम केलं। ज्या दोन्ही फलंदाजांकडे चांगला एक्सपिरियन्स अनुभव चांगला आणि तो अनुभव पाठीशी ठेवून तो मैदानावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतात, पण त्यांच्या समोर सौजन्याचं काम सुद्धा खूप चांगलं राहिलं। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा बघायला मिळाला, पण त्याच वेळेला प्रथमेश एक आजच्या दिवसाची एक मॅच
आजचा जर विचार केला ना तर आजच्या दिवसामध्ये अशीच एक मॅच राहिली होती. बॅटिंग करत असताना टीम दिशा अकॅडमी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आला होता आणि तिथून 82 पर्यंतची जी मजल मारली होती ना ती आम्ही युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहिली होती. पण आत्ता ही मॅच समोर याची डोळा बघायला मिळेल आणि इथेही टार्गेट बघायला मिळेल अशी आपण आशा बाळगूया. लेकिन उसी मुकाबले में हर्षल देखिए 6 गेंदों में 12 रनों की दरकार थी और दूसरे सत्र में वहां पर रन बनने की संभावना भी जरूर थी, लेकिन वहां से मुकाबला जीता दिशा क्रिकेट एकेडमी और सुपर 6 में जरूर पहुंची वो टीम. लेकिन इस मुकाबले में अच्छी गर्मा गर्मी हमें देखने मिल रही है. पहले ओवर में महज 7 रन और अगली ओवर लेकर देखिए यश पारंगे गेंदबाजी के लिए. निश्चितपणे तिकडे आपल्याला रोडगावचे गोळू बघायला मिळाले होते. आता यश पारंगे समोर आहेत आणि यश पारंगे म्हटलं टीमचा कॅप्टन आहे. 2 कॅप्टन मध्ये हे बॅटल रंगताना पाहायला मिळेल. समोर बंटी पाटील, समोर यश पारंगे. यशकडे वेग आहे, अचूकता आहे, भेदकता आहे, तीही वापरली जाईल. पण तेवढाच क्लास बंटी पाटील कडे सुद्धा आहे. बघा लुवा फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं. वा काय झेल पकडला, एक उंच हनुमान उडी घेतली, त्याच वेळेला बॉलला हातामध्ये समाविष्ट केलं आणि एक संघाचा सरसेनापती बंटी पाटीलचा प्रवास इथेच थांबवला गेला. विकेटचं पदक. मैं कहूंगा हर्षल ये सिर्फ मैच की सुनहरी विकेट नहीं है, ये तो शायद यहाँ पर प्लैटिनम प्लस विकेट चटका. ये देखिए क्या कैच लपका, पूरी तरीके से जोड़ दिया अपने आप को और लंबी छलांग लगाई, बॉडी पूरी तरीके से स्ट्रेच किया और आखिरी मोमेंट पर यहाँ पर लपक लिया है कैच. मैं तो कहूंगा बंटी का ये दुर्भाग्य होगा जरूर. निश्चितपणे बंटी थोडा स्वतःवरती नाराज असेल. फुलटॉस बॉल होता, त्याला फुलटोल करायचाही होता पण बॉल तेवढासा मिडल ऑफ द बॅट झाला नाही. वरच्या दिशेला बॉल आला, बराच वेळ तो हवेमध्येही राहिला पण त्याच वेळेला मिडॉनचे क्षेत्ररक्षक तेवढेसे हुशार आणि चालाकही बघायला मिळाले. बॉल आला परफेक्ट टायमिंग वरती जंप घेतली, बॉलला हातामध्ये पकडलं आणि महत्वाच्या खेळाडूलाही बाहेर पाठवलेलं पाहिलं. और इस कैच के लिए देखिए ज्ञानेश्वर जी तिट्टे साहब की ओर से 200 रुपए का नकद इनाम भी आया है यहाँ पर. यानी कि ये कैच तो पकड़ा है, इस मैच की गोल्डन नहीं प्लैटिनम प्लस विकेट भी चटकाई और माला माल भी हुए. 200 रुपए के दावेदार देखिए. निश्चित आपण पाहतोय ज्यानं तब्बल 196 पॉइंट्स कमवत 5व्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे खेळाडू बंटी पाटील बाहेर आल्यानंतर आता भावेश टमके मैदानावरती. देखिए हर्षल, हर दिन की बात होती है. जब भी आपका दिन अच्छा हो, अच्छे खेलोगे, मेहनत आपकी बड़ी हो, तभी आपका स्कोर अच्छा होगा. लेकिन आज मेहनत थोड़ी कम दिखाई दी, संघर्ष थोड़ा कम दिखाई दिया और उसके बाद देखिए बंटी पाटिल जैसी आउट हुए, यहाँ पर दूसरा करारा झटका. जिस भावेश टमके ने पिछले दूसरे दिन अगर चेक करोगे आप, 5वें दिन का स्कोरबोर्ड अगर आप निकाल के चेक करोगे, जिस बल्लेबाज ने बंटी पाटिल के बाद जिम्मेदारी ली थी टीम की, वो फिलहाल भावेश टमके भी यहाँ पर मैदान छोड़कर आते हुए. निश्चितपणे आता पूर्णतः बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर, दबाव हा संपूर्णतः हे सर्व काही आहे ना एकत्रित आता अंगावरती आलं. कारण की मॅचचा दबाव आहे, इथून टॉप 6 मध्ये जायचा. त्याच वेळेला टीमचा कॅप्टन बॅट्समन पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानाच्या बाहेर आला आणि त्याच्याहून जास्त प्रेशर आता नवीन बॅट्समन भावेश मैदानावरती गेल्यानंतर तोही 0चा चष्मा घालून आता तो बाहेर आला. न्यू बॅटर ओमकार सानप मनप्रम खाम. यहाँ पर देखिए विकेट हाइट्रिक पूरी की जाएगी क्या आज के दिन में, क्योंकि यश पारंगे के नाम ये विकेट हाइट्रिक होगी अगर ये इस गेंद पर विकेट चटकाते हैं तो. 2 विकेटें पहले 2 गेंदों पर और सबसे बड़ी सफलता मैं तो कहूंगा बंटी पाटिल यहाँ से चलते बने. उसके बाद जैसे अंदर गए भावेश टमके, वो उसी लिहाज से मैदान के बाहर आते हुए और नए बल्लेबाज 4थे नंबर पर यहाँ पर ओमकार सानप आते हुए. देखिए ओमकार सानप के पास उतनी क्षमता है क्योंकि पिछले 3 मुकाबले अगर आप देखोगे ओमकार सानप का कंट्रीब्यूशन भी अच्छा खासा है वो दाटव टीम के लिए. निश्चितपणे ओमकारही खूप महत्वाचा राहिला. पूर्णपणे ज्या वेळेला त्याची तेवढीशी उंची आपण पाहतो ना, तिचा पुरेपूर तो फायदा करताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. खामजाई खाम आताचा स्थानिक संघ, पण आज मात्र श्रेयस 11 धाटावसाठी तो आला. याही वेळेला ओमकारचाही फटका फसला. शॉर्ट पॉइंटला सौजन्य आहेत आणि विकेट हॅट्रिक यश पारंगेच्या नावावरती कंप्लीट केली आहे. क्या बात है, इस मुकाबले में पूरी तरीके से फिलहाल फ्रंट फुट पर आती हुई आरुषि आरू 11, क्योंकि यश पारंगे ने इतनी अच्छी गेंदबाजी की. यहाँ पर देखिए 3 गेंदे और 3 विकेटें, शायद इस मैच में पूरी तरीके से बैकफुट पे ढकेल दिया है. और ज्ञानेश्वर जी तिट्टे साहब की ओर से और एक नकद 500 रुपए के इनाम के हकदार रहेंगे यश पारंगे. देखिए इससे पहले जो कैश लपका उनके लिए 200 आए थे और इस बार देखिए विकेट हाइट्रिक के लिए 500 रुपए का नकद इनाम दिया जाएगा ज्ञानेश्वर जी तिट्टे साहब की ओर से यश पारंगे के नाम ये विकेट हाइट्रिक. क्या कहोगे हर्षल, यहाँ से कमबैक किया है पूरी तरह से आरुषि आरोही 11 टीम ने.
निश्चितपणे पहिला गोलंदाजी करण्यासाठी यशचा जेव्हा कॉन्फिडन्स लेवलचा विचार केला ना तो कुठेतरी 75% वरती होता. पण तदनंतर आता बंटी आऊट झाला, तदनंतर 80 पर्यंत गेला, तदनंतर न्यू बॅट्समन भावेश आला, तो आऊट झाल्यानंतर 90 पर्यंत गेला. पण आता विकेट हॅट्रिक कंप्लीट करत ओमकारला आऊट केल्यानंतर त्याची जी कॉन्फिडन्स लेवल आहे ना ती मात्र 100% आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी, मी म्हटलं होतं ना पहिलं, त्याच्याकडे वेगही आहे, अचूकताही आहे, टप्पाही चांगला आहे आणि त्याच वेळेला व्हेरिएशनही चांगले आहेत. आणि त्याच एक चांगल्या जाळ्यामध्ये प्रत्येक अपन जर पाहिलं तर बैट्समैन फसवण्याचं काम त्याने केलं है डेफिनेटली. और इसी बीच अगर हम देखेंगे तो ऑल स्टार ब्रांड्स के ओर से यहाँ पर हमें बेस्ट बैटर की बैट जिन्होंने दी है हमारे सबसे प्यारे शंतनु अष्टिवकर, इनका स्वागत होता हुआ वेलकम. शंतनु, आपका तहे दिल से स्वागत इस प्रतियोगिता में. निश्चित शंतनु हे बहुचर्चित आहेत. यंदाच्या सीझन मध्ये एक नवीन ब्रँड आणि तदनंतर त्या ब्रँडचा बोलबाला संपूर्ण रोहामध्ये राहिला आणि त्याच वेळेला मैदानावरती यश पारंगेचा बोलबाला ज्यानं 3 सफलता प्राप्त केल्यात. देखिए ये तेजी सी गेंद और शायद अंपायर ने उंगली उठाई है. देखिए यहाँ पर चौथा करारा झटका लगता हुआ. देखिए अनुमान लगाना बहुत कठिन है, यहाँ से क्रिकेट में प्रेडिक्शन करना तो बहुत कठिन बात होती है हर्षल. लेकिन 9 रन बनाए, शायद यहाँ पर अगले आने वाली 24 गेंदें श्रेयस 11 धाटव के नाम हो सकती है, या फिर अगले ओवर में अगर और अच्छी गेंदबाजी होती है तो पूरी तरीके से दबाव में आ जाएगी श्रेयस 11 धाटव. पहले 2 ओवर में महज 9 है 4.50 की औसत से और 4 विकेटें यहाँ से चटकाई महज 1 ओवर में, जहाँ पर 2 रन खर्च किए. इकोनॉमिकल साबित होते हुए और ये मैजिकल स्पेल रहेगा, ये चमत्कारिक गेंदबाजी रही यश पारंगे की. निश्चितपणे प्रसाद साठी एवढंच म्हणावं लागेल आपल्याला की खचून तू जाऊ नकोस, हिरमसून तू अजिबात जाऊ नको. ज्या वेळेला आपण जर पाहिलं ना तर आता त्याला संधी मिळत नव्हती आणि संधी मिळाल्यानंतर आता त्याला संधीचं सोनं करावं लागेल. टीम जी अडचणीमध्ये सापडली ना तिला तिथून बाहेर काढायचं असेल, आज स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीने तुला निर्माण झाली आहे. सौजन्य आते हुए अपने सेकंड स्पेल में हर्षल, पहले स्पेल में महज 7 रन और अगले स्पेल में फिर एक बार सामने प्रसाद बामुगड़े देखे खड़े. यहाँ पर मैंने जिक्र किया था इस बात का, ना रुक
रुकेंगे ना झुकेंगे, तोड़ फोड़ करेंगे मैदान के अंदर बताते हुए प्रसाद बामुगड़े के बल्ले से आता हुआ ये लंबा चौड़ा आरटीपीएल षटकार. चितपणे प्रसाद क्लासिक षटकार आला. एक पहिला ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर जो फटका सजवला ना, बॅटला एक बॉल स्पर्श झाला त्याच वेळेला सीमारेखेच्या बाहेर जाईल हा कॉन्फिडन्स त्याच्याकडे आला. और इससे पहले हमने इस बात का जिक्र किया था कि ये प्रसाद बामुगड़े नहीं है, ये प्रसाद ब्लॉकबस्टर बामुगड़े. और वही ब्लॉकबस्टर शो आज दिखाएंगे क्या पूरे रोहा तालुका से. देखिए यहाँ पर जहाँ वहां से जो दर्शक आए उन दर्शकों का दिल यहाँ से जीतना होगा प्रसाद बामुगड़े को. निश्चितपणे प्रसाद बामुगडेचा विचार केला तर मिस्टर RGPL या नावानं सुद्धा त्याला संबोधलं गेलं, कारण की सर्वाधिक धावा बनवणारा एकमेव खेळाडू राहिला होता जेव्हा रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग राहिली होती. बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज हे दोन्ही किताब आपल्या नावावरती केले होते. आणि तदनंतर बहुचर्चित आलेला असलेला खेळाडू आणि तदनंतर रोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक मागणीही वाढली आणि श्रेयस 11 धाटव संघानं ऑप्शन 16 मध्ये या खेळाडूला आपल्या टीम मध्ये समाविष्ट का केलं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती आपण पाहतोय. जरूर जब जब टीम यहाँ पर मुसीबत में फंसी वहां पर खड़े रहे प्रसाद बामुगड़े. इससे पहले भी शायद 30+ उन्होंने बनाए श्रेयस 11 दाटव के लिए इसी प्रतियोगिता में, और इस बार यहाँ पर उनके लिए यहाँ पर ये चांस आता होगा. सुनहरा अवसर, सुनहरा मौका चमकने के लिए नामी संधि होगी बल्लेबाज को. निश्चितपणे स्वतःची असलेली चमक धमक दाखवण्याचा प्रयत्न आता त्याचाही चालू झाला. टीम साठीचा हवा हवाचा खेळ, टीम साठीची पोषक अशी बॅटिंग आता तो करतोय. जवळजवळ एक षटकाराला. हर्षल, आपने कहा था कि देखिए लो स्कोरिंग मैच यहाँ पर देखने मिल सकता है, क्या ये सवाल पूछा था, लेकिन प्रसाद को शायद अच्छा नहीं लगा. उनके बल्ले से ये करारा जवाब मिला हमें 6 रन. निश्चितपणे ज्या वेळेला आपण म्हणतो ना की संधी तुलाही मिळेल, फक्त स्वतःला सिद्ध तुला करायचं आणि त्या संधीचं सोनंही तुला करायचं. आणि ते सोनं कधी आपण जर पाहिलं ना तर खूप साऱ्या हळूहळू का होईना सोनंही आपण पाहतोय, भावही त्याचे वाढत चाललेत. तर प्रसादलाही माहिती आहे स्वतःचा भाव वाढवायचा, आज या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं वर्चस्व गाजवायचं आहे, तर त्या संधीचं सोनं मला करायचं आहे. जरूर सामने से जो चुनौतियां आ रही है उनसे ना डरते हुए जो उन्हें फेस करने की ताकत प्रसाद में वो दिखाते हुए बड़े रन अप लेकर फिर एक बार सौजन्य गेंदबाजी के लिए अगली गेंद. दूसरी गेंद देखिए यहाँ पर प्रत्युत्तर मिलता हुआ. जो सवाल आपने पूछा था उस सवाल का जवाब देते हुए दोनों ही खिलाड़ी, एक तुम्हारा दूसरा हमारा, आप शेर तो हम सवा शेर, यही बताते हुए मैदान पर. निश्चितपणे गोलंदाजही चांगला आहे, सौजन्याचंही कौतुक करावं लागेल. एक खराब फटका आला हरकत नाही, पण तोही कमबॅक करू शकतो हेही त्यानं दाखवलं. तोही आज हार मानायला तयार नाहीये, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा, तदनंतर पहिल्या बॉलवरती आलेला षटकार अक्षरशः जखमेवरती मीठ चोळणारा राहिला. इथूनही डॉट बॉल आला, पुन्हा फेस करेल प्रसाद या ओव्हरचा तिसरा चेंडू. लॉब किया इस गेंद को खिलाड़ी लॉन्ग ऑन पर मौजूद, उनके मस्तक पर दस्तक देकर जाएगी ये गेंद डाउन द ग्राउंड और थोड़ा लॉन्ग ऑन के ऊपर से मिलेंगे पूरे 6 रन. षटकार येतोय. प्रसाद दर्जेदार बॅटिंग करायला आता सुरुवात करतोय आणि प्रसादकडे अशी ताकद आहे ना की मैदानाच्या आतमध्ये तो शेवटच्या बॉल पर्यंत उभा राहिला ना तर इथूनही मोठं टार्गेट येऊ शकतं. और हर्षल, अगर आप एक्शन रिप्ले और गौर से देखोगे ना तो शॉट जब भी लगाया उन्होंने आगे नहीं बढ़े ना पीछे बढ़े, क्योंकि इतना कॉन्फिडेंट था उसके स्ट्रोक पे. उनको पता था जिस समय कनेक्शन हुआ है यहाँ पर मेरे अकाउंट में और मेरे टीम के अकाउंट में आधा डझन रन जरूर आएंगे. निश्चितपणे. आणि आता मात्र हल्ले चढवतोय तो सुद्धा. हाई अप ट्रॅकर बॉल होता, बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न पहिल्याच मन बनवलं होतं आणि आता बॉल कोणी पकडला तर कालचा हिरो जो मैदानावरती राहिला होता त्यानं अक्षरशः आग लावली होती, तोच कल्पेश घाग शॉर्ट पॉइंटला आपल्याला बघायला मिळाला. जैसे मैंने कल जिक्र किया था मैदान के अंदर जिनके बल्ले ने लगा के रखी है आग वो कल्पेश घाग. देखिए पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग करते हुए डॉट गेंद की हुई समाप्ति. यहाँ पर देखिए छक्का खाने के बाद अगली गेंद डॉट आती हुई. देखिए हर्षल, अगर आप देखोगे 6 डॉट स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 21 रनों पर. चित एक तुम्हारी दूसरी हमारी, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. याही वेळेला आपण पाहतोय एक ब्लाइंड स्ट्रोक खेळला जातोय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. आता प्रसादही आपण जर पाहिलं ना तर हवेशी संबंध जुळताना पाहायला मिळाले. स्वीप करना था जरूर, क्योंकि हर्षल अगर आप देखोगे यहाँ पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, बैकवर्ड स्क्वायर लेग, लॉन्ग लेग, फाइन लेग पूरी तरीके से खाली है और वहीं पर ये स्ट्रोक खेलने का मन बनाया था और पहले से मन बनाया था. बहुत जल्दी शफल हुए थे, स्वीप करने की कोशिश थी और ये डॉट गेंद.
षटकातील पुढचा बॉल येईल. स्विच हिटचा फटका खेळलाय. ज्यावेळेला पहिलंच मन बनवलं होतं रिव्हर्स अटेम्प्ट करायचा, यशस्वी राहतील. बॉल जाईल सरळ घरंगत सीमारेखेच्या जवळ आणि सीमारेखेच्या पारी. आता जाणार नाहीये फुकट प्रसादचा वार, मिळतील धावा 4. येईल RTPL चौकार. बहुत जरूरी था ये चौका. इससे पहले शायद 2 बिंदी गेंदे आई थी. देखिए 2 डॉट गेंदे आई थी और आखिरी गेंद थी इस ओवर की. यहाँ पे चौका छक्का आना बहुत जरूरी था, क्योंकि पहले 2 ओवर में अगर आप देखोगे महज 9 रन, और इस ओवर का अगर आप हाल लेखा जोखा देखोगे तो यहाँ पर देखिए 16 रन खर्च करते हुए यहाँ पर देखिए सौजन्य अपने सेकंड स्पेल में, पहले स्पेल में अच्छी गेंदबाजी की, लेकिन दूसरे स्पेल में यहाँ से थोड़े महंगे साबित होते हुए. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. और कमेंट्री बॉक्स में भी यहाँ पर परिवर्तन किया जाएगा. माइक्रोफोन पर हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जिन्होंने आज के दिन में कमेंट्री बॉक्स से मंत्र मुक्त कर दिया है सभी दर्शकों को, महाराष्ट्र की आवाज़ चंदू शेट्टी सर ने सुनते, और उनके साथ शायद हमारे रायगढ़ की एक मखमली आवाज़ जुड़ जाएगी. यहाँ पर देखिए संदीप जगे सर. इट्स ओवर टू यू. फिर एक बार कमेंट्री बॉक्स की ओर बढ़ते. आणि नक्कीच रायगड विभाग म्हटलं, रोहा विभाग म्हटलं की कबड्डीला सर्वात जास्त प्राधान्य ते मिळालं जातं. आणि खरं तर चेक टेस्ट रायगड कुमार गटामध्ये खरं तर ज्याची वर्णी लागली आहे, ज्याची निवड झाली आहे, ते आमचे सर्वांचे लाडके खेळाडू राज मोरे यांना मी विनंती करतो, आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. रोहा रायगड म्हटलं की कबड्डी जास्त प्रमाणावरती इथे खेळली जाते, आणि राज मोरेला आपण पाहतोय सध्या कुमार गटामध्ये रायगडमध्ये नक्कीच त्याची निवड झालेली आहे. वेलकम राज, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि व्यासपीठावरती आपण राज मोरेचं स्वागत आणि सन्मान नक्कीच पूर्ण करणार आहोत. आयोजक कमिटीला नक्कीच व्यासपीठावरती जर पाहिलं तर दिनेशजी पवार साहेब आणि त्याचप्रमाणे जैन साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान नक्कीच पूर्ण करायचा आहे. ज्यांनी नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडू पुरस्कृत केल्यात, या दोन्ही मान्यवरांचा गिरीजी जैन साहेब असतील, दिनेशजी पवार साहेब असतील, सिक्सेस सुप्रीमोचे ज्यांनी आपल्याला चेंडू पुरस्कृत केल्यात, आणि त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अभिनंदन राज मोरे, अशीच पुढे पुढे वाटचाल करत राहीस या स्पर्धेच्या वतीने तुला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय परिवर्तन, मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे दोन्ही दिग्गज समालोचक. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या समोर 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25. आणि या ठिकाणी यश पारंगे आपला भन्नाट वेग या ठिकाणी पहिल्याही ओव्हरमध्ये दाखवलाय आणि याही ओव्हरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे. सुशील आणि प्रसाद ही जोडी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा झाल्यात. थोडीशी बॅकफुटला टीम आहे, परंतु या अगोदरची मॅच कमी धावसंख्येमध्ये देखील रंगली होती. श्रेयस 11 धाटाव आणि त्यांच्या विरोधात आयुष 11. यावेळेला फुल टॉस बॉल समोर खेळलाय आणि तिकडे जर पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल. 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 26 वर हा धावफलक पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेण्यात आलाय. पाहूया. 4 विकेट माघारी परतलेले आहे. श्रेयस 11 धाटो बॅटिंग करते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
आरोही 11 या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांचे संघ मालकांचाही आम्ही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू, कारण प्रीमियर लीग म्हटलं तर संघ मालक खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. योग्य बॉल, सर 1 मिनिट, निर्णय येणं बाकी आहे. हां 1 मिनिट. श्रेयस 11 दाटाव वर्सेस आयुषी आरवी यांच्यातील मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे दोन्ही संघ जर पाहिलं तर आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत. या दोन्ही संघांच्या संघ मालकांविषयी सांगायचं झालं तर श्रेयस 11 दाटाव उमेशजी भोगटे साहेब आणि संघनायक बंटी पाटील आहेत. आयुषी आरोही 11 संघाचे संघ मालक निखिल वरणकर साहेब आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी थिटे साहेब, तर संघनायक आहेत यश पारांगे, जे सध्या गोलंदाजीला देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. योग्य बॉल, योग्य बॉल या ठिकाणी कळवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 26 वर थांबलेली आहे आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच. संदीप जगे सरांबरोबरचा अनुभव, कारण नॅशनल ब्लास्ट मध्ये आम्ही एकत्र समालोचन केलंय सुप्रीमोच्या मंचावर. त्याचबरोबर जर पाहिलं तर शक्ती चषक असेल, अशा विविध स्पर्धांमध्ये सरांबरोबर समालोचन करण्याचा योगही आलाय आणि आज पुन्हा एकदा तोच योग जुळून आलेला आहे. तो मात्र या ठिकाणी नरे पार्कात देखील आय थिंक. तर जाव्यात मॅचच्या दिशेने या ठिकाणी 26 धावा धावफलकावर आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. एका संघाला धावा बनवायच्या तर एका संघाला धावा रोखायच्या. संघनायक यश पारंगे, दुसऱ्या बाजूला सुशील आणि प्रसाद, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये. यावेळेला फटका चांगला आहे, उडवलाय बॉल समोरच्या दिशेने आणि पाठवला सीमा रेषा पार. सर काय म्हणाल या स्ट्रोक विषयी? स्टार्ट पासून तुम्ही पाहिलात ना, प्रसाद बामुगडे हा अशा प्रकारच्या चेंडूसाठी वाट पाहतोय, म्हणजे वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहे. आतापर्यंत त्याने आपण पाहिल्यानंतर या षटकारांशी 27 धावांवरती तो पोहोचलाय. 10 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि अगदी मधल्या पळीतील फलंदाज आहे की स्टार्टिंग फलंदाज हे मॅटर करत नाहीये. आपल्याला तो डाव सावरायचा आणि त्या पद्धतीने धावांचा आकार द्यायचा आहे, अशी प्रसाद बामुगडेची इनिंग आहे आणि म्हणूनच त्याच्या फटक्यांमध्ये ती ताकद आपल्याला अनुभवायला मिळते. प्रसाद यावेळेला फुल टॉस बॉल होता, तेवढं टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु धाव घेतली गेली आहे. एका हाताने बॉल अडवला जरूर, परंतु तिकडे एक धाव मिळेल. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील जर पाहिलं तर शेवटचा सामना. परंतु विशेष या स्पर्धेचे उल्लेख करेल मी सर, जर तुम्ही स्पर्धा टायमावर चालू केली तर टायमावर संपू शकतात. जास्त ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि इकडे तेच पाहायला मिळालं. आता वेळ आहे आणि अगदी 6 ओव्हरच्या सगळ्या मॅचेस पाहायला मिळाल्या. मी तर म्हणेल अशा प्रकारच्या मॅचेस आणि स्पर्धा झाल्या पाहिजे. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळले, क्षेत्ररक्षक मात्र बराचसा दूरवरून आले जरूर, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. वेळेत सामने सुरू होणं आणि अधिक षटकांचे सामने होणं याच्या मागचा तुमच्यापेक्षा अधिक कोणी जास्त कोणी सांगू शकत नाही. कारण भटवाडीमध्ये पहिल्यांदा 7:32 पहिला बॉल पडलेला पाहिलेला आहे आपण साधारण, बरोबर आहे ना, मी जर चुकत नसेल तर. नक्कीच, कारण क्रिकेट चांगलं व्हावं, जास्त षटकांचं व्हावं, यासाठी मी देखील
त्याचाच पुरस्कर्ता आहे. आणि इकडे आज आपण पाहू शकता खरोखर खुश केलं तेजस आणि तुमची संपूर्ण टीम. टाइमआवर स्पर्धा चालू झाल्यामुळे जास्त षटकांच्या मॅच आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपण पाहतो यावेळेला आक्रमण पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. आक्रमण आणि हल्ला चढवला गेला. आणखीन एक जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रसाद बामगुडे ऑन फायर. 4 ओव्हरचा खेळ आता मात्र संपलाय आणि जगे सर धावसंख्या 40 झाली आहे. मला वाटतं प्रसाद आता ऍक्च्युली महाप्रसाद देतोय प्रतिस्पर्धी संघाला आणि हा महाप्रसाद आता परवडणारा नाहीये प्रसादच्या रूपाने आलेला. कारण 4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर काय सांगतोय महत्वाचा नाहीये मला वाटतं आता, कारण प्रसादचा फॉर्म फार महत्वाचा असणार आहे. नक्कीच किल्ला गावचा खेळाडू आहे आणि आता धावांचा किल्ला बनवायचं काम त्यांचं या ठिकाणी सुरू आहे. आमचे हर्षलजी मुंडे देखील किल्ला गावालाच बिलॉंग करतात. एक युवा समालोचक आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच मी आवर्जून सांगेल हा आवाज रोहा तालुक्याचा महाराष्ट्रभर गेल्याशिवाय राहणार नाहीये. एवढं जबरदस्त टॅलेंट म्हणजे नक्कीच या ठिकाणी आहे 100%. आणि आम्ही सर्व सहमत आहोत या गोष्टीशी, कारण रोहामध्ये आल्यानंतर रोहातील जे टॅलेंट आहे ते जर खऱ्या अर्थानं पुढे गेलं तर ते आम्हालाही ऐकायला आवडेल, आम्हालाही त्याला प्रोत्साहन द्यायला आवडेल. आणि हर्षल तू अतिशय सुंदर समालोचन करतोयस. आम्हाला आशा आहे पुढच्या काळात हा अर्थातच सातत्य आणि त्याच्या संदर्भात काही आठवणी मला वाटतं चंदू सर अधिक सांगतील. नक्कीच गेल्याच आठवड्यात ते आमच्या घाटकोपरला भटवाडीमध्ये देखील कॉमेंट्रीला होते. तर नक्कीच हा आवाज याही पुढे जाईल किंवा प्रथमेशजी ठाकूर देखील इकडे आहेत, त्यांच्याकडेही खूप चांगलं टॅलेंट आहे आणि हाही गोड आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. जिकडे जर पाहिलं तर सुशील आणि प्रसाद ही जोडी आता चांगली जमली आहे. पहा या अगोदर जर पाहिलं तर स्ट्रगल झालं होतं कारण विकेट आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आलेले षटकार मॅचचं गणित बदलून गेलेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि आता ऋषभ आलेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी ऋषभ या ठिकाणी करतील. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग, संपूर्ण तालुक्याचा प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहत आहोत. अख्खा तालुका खेळतोय आणि अख्खा तालुका पाहतोय विविध गावातील खेळाडू. टप्प्याचा बॉल यावेळेला दिशा स्क्वेअर लेग. आणखीन एक आक्रमण पाहायला मिळालं आणि काही बॉल जातोय सीमा रेषा पार चौकार. कसं आहे माहितीये का, आता सुशीलच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. मराठीमध्ये फार एक सुंदर म्हण आहे, गुण नाही पण वाण लागतो, बरोबर आहे. तशा पद्धतीने हा चांगल्या प्रकारचा गुण घेतलेला पाहायला मिळाला सुशीलच्या रूपाने. कारण प्रसाद एका बाजूला फलंदाजी करतोय आणि त्याला साजेशी तशाच पद्धतीची फलंदाजी आता सुशीलच्या बॅटमधून सुरू झाले. नक्कीच हे चांगले गुण घ्यायचेच आहेत. आणि सर ह्या क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानात उगाच आणत नाही. हा खेळ मैदानात आणतो, आपण क्रिकेटमय होऊन जातो. क्रिकेटचा खेळ आपल्याला सुदृढ करतो, आपलं शारीरिक स्वास्थ्य देखील चांगलं राहतं. म्हणून मी आवर्जून सांगेल. टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल निघाला सीमारेषा दिशेने. तिकडे मात्र थोडीशी आउटफील्ड स्लो होती, अडवण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणी पुन्हा बॉल आतमध्ये टाकलाय. 1, 2 आणि 3 धावा या ठिकाणी धावून पूर्णही केल्या. धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहिलं मी ते 47 वर जाते. पहा सर, हा क्रिकेटच्या मैदानात या, क्रिकेट खेळा. म्हणजे मोबाईलवरची ड्रीम 11ची टीम बनवण्यापेक्षा मैदानात येऊन ही टीम बनवा. ही तुम्हाला नक्की जिंकूनही देईल, शरीराचं देखील तुमचं या ठिकाणी सुदृढ बनवेल. त्यामुळे हे क्रिकेट कधीही चांगलं. ॲपवरचं क्रिकेट खेळण्यापेक्षा हे क्रिकेट खेळा. ॲब्सोल्युटली ॲग्री विथ यू. कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की घरातून मैदानाकडे येणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीच आपण हे क्रिकेटचे सामने भरवतो, त्याचं आयोजन करतो. आणि तेजस नरे अँड कंपनी सुद्धा चंदू सर या वाक्याला आपल्या दुजोरा देते आणि या वाक्यावरती खुश सुद्धा होते. आणि आता ती परिस्थिती नाहीये. आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो, खेळायला गेल्यानंतर घरचे फटके द्यायचे. आता तसं नाहीये. आता घरचे म्हणतात लिंक पाठवा, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास खेळू शकता. फक्त खेळणारे कमी झालेत, परंतु रोह्यामध्ये ते कमी झालेले नाहीयेत. आणि म्हणूनच रोहेकरांसाठी मात्र ही स्पर्धा भेटीला आलेली आहे. क्रिकेटच्या खेळाची खूप सारी वैशिष्ट्य आहेत, खूप सारी विशेषणं आहेत, जो आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. आज रोह्यात पाहतोय. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय. पाहतायत फिल्डर, कुठे गेलाय बॉल, लांब 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 लांब, षटकार. सुशील मात्रे अक्षरशः तुटून पडलेत. धावसंख्या 54 झाली आहे.
षटक क्रमांक 5 मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या खेळात संदीप सर वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते एफर्ट्सच तुम्हाला पुढे घेऊन जातात ना. बघा, चार षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा होत्या, पहिल्या 4 चेंडूवरती 14 धावा आल्यात. म्हणूनच आपण मगाशी म्हणालो की प्रोजेक्टेड स्कोर काय दाखवतोय आता मॅटर करत नाहीये, प्रसादचा फॉर्म मॅटर करतोय आणि त्याला आता साजेशी कामगिरी या पुढच्या 4 चेंडूमध्ये 17 धावा सुशीलच्या नावावरती सुद्धा नोंदवल्या गेल्या. त्याच्यामुळे धावसंख्या मोठ्या प्रमाणावरती टॉवर प्रमाणे वाढत आहे. हो, यावेळेला गती परिवर्तन गोलंदाजांनी हुशारी या ठिकाणी दाखवली. नक्कीच तुम्ही किती संकटात असा, क्रिकेटच्या खेळात तुम्ही किती संकटात असा, फक्त ग्लेन मॅक्सवेलला आठवा, तुम्हाला कळेल मॅच कशी जिंकायची एक प्रेरणाच देऊन जाईल. किंवा कपिल देव, रामलाल निखंज यांची खेळी देखील नक्कीच आठवावी लागेल. म्हणजे क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाहीये. बंटी पाटील यांनी त्या दिवशी तसंच खेळलंय. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल आक्रमण केलंय. बॉल गती कमी होती, त्यामुळे टायमिंग तेवढं नव्हतं आणि त्यामुळे विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का बसतोय या ठिकाणी, आउट. पाच षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 54 धावा लागल्यात. शेवटचं षटक येणं बाकी आहे आणि त्याच्यामुळे श्रेयस 11 धाटाव संघ नक्की 6 षटकामध्ये किती धावा उभारणार आणि प्रतिस्पर्धी संघासमोर लक्ष ठेवणार ते पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. पण चंदू सर, नेहमी एक म्हटलं जातं की विनर्स व्हिज्युअलाइज द रिवॉर्ड ऑफ सक्सेस अँड लुजर्स व्हिज्युअलाइज द पेनल्टीज ऑफ फेल्युअर. म्हणजे जो जिंकणारा असतो ना, विजेता असतो ना, त्याला जिंकल्यानंतर काय अशा गोष्टी व्हिज्युअलाइज तो करतो आणि ज्याच्या समोर फिअर ऑफ फेल्युअर असतं ना, तो बोलतो की यार जर आपण पराभूत झालो तर मग शिव्या ऐकायला लागतील, मग बोल ऐकायला लागतील, कोणीतरी काहीतरी आपल्यावरती कमेंट पास करतील, ते आपल्याला त्याच्यासाठी 2 दिवस फोन पण ठेवावा लागेल. बरंच काय गोष्टी आपल्याला आपण प्री डिटरमाइंड करतो किंवा व्हिज्युअलाइज करतो. मला वाटतं ना, तो विनर माइंडसेट फार मॅटर करतो जेव्हा तुम्ही नॉकआउट मध्ये खेळता. कारण आतापर्यंत लीग फॉर्मॅटमध्ये होतं, ठीक आहे, एक मॅटर करत होतं की एखादा जिंकलात एखादा सामना हरला तरी पुढे एक चान्स मिळत होता. इथे नॉकआउट आलेला आहे आणि मग अशा वेळेला तुम्हाला तो सक्सेस माइंडसेट ठेवावा लागतो. याच दरम्यान रायगड प्रीमियर लीगचे आयोजक सर्वेसर्वा मंगेश शेठ वाकडीकर यांचं या क्रिकेटला लोकल टू ग्लोबल होण्यासाठी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आणि किंबहुना रायगडच्या टेनिस क्रिकेट मधला ग्रेटनेस असेल, रायगडच्या टेनिस क्रिकेट मधला ॲटिट्यूड असेल, रायगड टेनिस क्रिकेट मधला सक्सेस असेल, जो ज्याने खऱ्या अर्थानं ग्लोबल केला, ते अर्थातच मंगेश वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा आणि आयोजक या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या निमित्तानं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम फॉर 6व्या षटकातील पहिल्या चेंडूला सुरुवात झाली आणि धावफलकावरती धावसंख्या लागली. प्रतीक घासे गोलंदाजीला आला आणि 58 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 गडी बाद 58 धावा धावफलकावरती. प्रसाद बामुगडे मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्यासाठी पारितोषिक आले. जर प्रसादने अर्धशतक साजरं केलं तर त्याच्यासाठी प्रणयजी सुतार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे.
14 चेंडूमध्ये 39 धावांची तुफानी आणि आक्रमक खेळी आपल्याला प्रसाद बांगुडेची चंदू सर पाहायला मिळालेली आहे. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहेत. 58 धावा धावफलकावरती. याही वेळेला चेंडू वाईडेस्ट लॉंग ऑन मिड विकेट दोन्हीच्या मध्येतून सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. ह्यूज अँड हँडसम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या प्रकारचे स्ट्रोक. एक प्रसाद बामुगडे मला वाटतं या ठिकाणी किल्ल्याचे उंच उंच बुरुज रस्त्याना पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि 45 धावांवरती पोहोचलाय चंदू सर. जबरदस्त बॅटिंग केली आहे. सुरुवातीची पडझड आणि त्यानंतर श्रेयस 11 धाटावसाठी जी जबरदस्त कामगिरी केलेली आहे कौतुकास पात्र आहे. शेवटचं षटक बाकी आणि ज्या पद्धतीने हे हल्ले सुरू झालेत आता हाच प्रश्न पडला आहे धावफलक कुठे जाऊन थांबेल. कारण अर्धशतकाची देखील आता सगळ्यांनाच चाहूल लागलेली आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग पाहायला मिळते आपल्याला. रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणारा हा रोहा तालुका एक महत्त्वाचा आहे. राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या या तालुक्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त आहे. आणि आज मात्र या ठिकाणी मंगेशजी वाकडीकर साहेब हे देखील आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. रायगड प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आणि रायगड क्रिकेटला एक झळाळी देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालंय. तर मंगेशजी आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळाच मापदंड निर्माण, कारण आता जिल्ह्याची प्रीमियर लीग झाल्यानंतर तालुक्याच्या प्रीमियर लीग सुरू झाल्या. माणगावची प्रीमियर लीग पाहायला मिळते, पोलादपूरची पाहायला मिळते, महाडची पाहायला मिळते, श्रीवर्धन मसळा पाहायला मिळते, मुरुड पाहायला मिळते, अलिबाग पाहायला मिळते. प्रत्येक तालुक्यात क्रिकेट आता सर्व दूर पसरलंय आणि रोहा आणि परिसरामध्ये मात्र विविध असोसिएशनचं एक वेगळं क्रिकेट आहे. यावेळेला आणखीन एक बॉल समोर उडवलाय आणि पाठवला देखील सीमारेषा पार. 4 4 4 4 4 चौकार. प्रसाद बामगुडे 49 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. वादळ आलंय या ठिकाणी श्रेयस 11 धाटाव संघासाठी प्रसाद बामगुडे नावाचं आणि संघाची धावसंख्या 68 तर 49 वर बॅटिंग करतायत. 16 बॉल मध्ये 5 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 306च्या स्ट्राईक रेटने ओहो आता पाहिजे या ठिकाणी अर्धशतकाच्या दिशेने निघालेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं प्रतीक गासे यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहतोय. प्रसाद बामगुडे या नावाची चर्चा होईल. आक्रमण तर केलाय, पुन्हा उडवलाय बॉल, टाळ्यांचा गजर, सिक्सर. प्रणय सुतार यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. प्रसाद नक्कीच बॅट पुन्हा एकदा विनंती असेल, बॅट पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवायची आहे. प्रसादजी हा क्षण आयुष्यातील मात्र अनमोल आहे. आणि मंगेशजी वाकडीकर साहेब रायगड प्रीमियर लीगचे आयोजक यांच्याकडून प्रसाद बामगुडे यांना 1000 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. हे रोह्याचं टॅलेंट आहे. किल्ला गावचा हा खेळाडू आज मात्र चर्चेत आहे. फक्त रोह्यात नाही अख्ख्या रायगडात डंका वाजतोय या प्रसाद बामगुडे या नावाचा, कारण अर्धशतक केलंय आजच्या दिवसभरातील. 55 वर बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या 74 वर पोहोचली सुद्धा. 6 षटकांच्या सगळ्या मॅचेस या स्पर्धेचं वैशिष्ट्य. यावेळेला मात्र पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलीये आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 76 वर पोहोचली. पहिल्या 2 ओव्हरला फक्त 9 धावा होत्या आणि आता धावसंख्या जर पाहिली तर 76 झालीये आणि प्रसाद 57 वर बॅटिंग करतायत. काही खेळाडूंच्या काही खेळी आयुष्यभर स्मरणात राहतात. तर इकडे रोहा तालुका प्रीमियर लीग मधील 4 विकेट ज्या वेळेला गेल्या होत्या त्यावेळेला मात्र त्यानंतर जर पाहिलं तर या बॅटिंगला सुरुवात झाली आणि सगळ्यांनाच खुश केलंय. सलामीवीर म्हणून देखील आलेत आणि पडझड थांबली. सुरुवातीला थोडं स्ट्रगल करत होते परंतु षटकार चौकार हे पाहायला मिळालं इनिंग मध्ये. आणि प्रसाद बामगुडे आज चर्चेत आहे. अख्खा रोहा म्हणतोय प्रसाद. यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल पुन्हा पंच घोषित करतात. धावसंख्या जर पाहिली तर 77 वर जाताना पाहायला मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीग या तालुक्याच्या प्रीमियर लीगला देखील एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि पाहूया काय होईल. अजूनही एक चेंडू येणं बाकी असताना 77 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा आक्रमण, फटका हवेत आहे. पाहूया फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील का आणि पकडली गेली कॅच. अंतिम शेवट पात्र या ठिकाणी चांगलं करताना पाहायला मिळालेत आणि
19 बॉल मध्ये 57 धावांची खेळी मात्र या ठिकाणी प्रसाद बामगुडे आपली टीम संकटात असताना मात्र प्रसाद उभे राहिले, प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडले, प्रतिस्पर्ध्यातील संघातील खेळाडू देखील येऊन मात्र त्यांचं अभिनंदन करताना पाहायला मिळत आहेत. 77 धावा आहेत, 78 करायच्या आहेत, परंतु आजच्या दिवसाचा नायक जर पाहिलं तर ठरलेले आहेत. 19 चेंडू 57 धावा, प्रसाद बामगुडे, टाळ्या होऊन जाऊ द्यात. हेमंतजी सनद साहेब यांच्याकडून 1000 रुपये, मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये, प्रणयजी सुतार साहेब यांच्याकडून 500 रुपये, असं 2500 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. थँक्यू सो मच. वरती लागलेले आहेत आणि क्रिकेटच्या या मैदानामध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे मध्ये आपण सर्वजण प्रेक्षक आणि आपल्या समवेत ड्रीम क्रिकेट्सद्वारे जोडलेला यूट्यूबद्वारे प्रेक्षक वर्ग या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या शेवटच्या सामन्याकडे अर्थातच आपण वळलोय, पण त्याच वेळेला व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवर मंडळींचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. रोहा तालुक्याचे एक विशेष आहे की येथील सामाजिक, शैक्षणिक किंवा त्याच वेळेला सांस्कृतिक आणि क्रीडा या वेगवेगळ्या विभागामध्ये रोहाची प्रगती आपल्याला उल्लेखनीय पाहायला मिळालेली आहे. रोहा नगरी ही विविध अशा घडामोडींनी सदैव नटलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि म्हणूनच रोहा हे केवळ किंवा रोहातील नागरिक हे केवळ तालुक्यापुरते किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता अगदी राज्यामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा आपल्या विशेष उल्लेखनीय गोष्टींसाठी त्यांना ओळखलं जातं. यामध्ये नेहमी आपण वारसा सांगतो की आम्ही रोहेकर म्हणजेच अर्थातच डॉक्टर CD देशमुखांचा वारसा सांगणारे रोहावासी, आम्ही रोहेकर म्हणजे खऱ्या अर्थानं परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचा वारसा सांगणारी रोहेकर आणि अशी अनेक नावं जोडली जातील. मग ते क्रीडा क्षेत्रातील असेल, शैक्षणिक क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्रातील असेल, सांस्कृतिक क्षेत्रातील असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील असेल. अशा वेळेला रोहा तालुका प्रीमियर लीग ही संकल्पना ज्या वेळेला आपल्या मनामध्ये आली त्यावेळेला येथे रोह्यामध्ये अजून अनेक क्रिकेट स्पर्धा भरवल्या जात होत्या. किंबहुना आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटत होतं की इथे काही वेळेला ओपन लॉट्स खेळले जायचे, रोहा तालुक्यातील खेळाडूंना खेळायला संधी कमी मिळते की काय असं वाटत होतं. ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना आपल्याला एकत्र आणायचे होते. काही वेळेला असोसिएशन्स या ठिकाणी उभारण्यात आला. मग रोहा असोसिएशन असेल, रोहा ग्रामीण असोसिएशन असेल, नागोटणे असोसिएशन असेल, चणेरा असोसिएशन असेल, कोलाड क्रिकेट असोसिएशन असेल, अशा वेगवेगळ्या रोहा शहर असोसिएशन असेल, अशा वेगवेगळ्या असोसिएशन आपल्याला पाहायला मिळाल्या. पण या तुलनेने रोहा तालुक्याची एक क्रिकेट स्पर्धा असायला हवी हे सगळ्यांचं स्वप्न होतं. ही सगळी क्रिकेट प्रेमी मंडळी एकत्र आली आणि यांनी रोहा तालुक्यातील सर्व खेळाडूंना, मग तो कोणत्याही विभागातला असेल, कोणत्याही भागातील असेल, त्या खेळाडूला एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि आज आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की रोहा तालुक्याची एक अशी स्ट्रॉंग टीम निर्माण झालेली आहे की रायगड प्रीमियर लीग मध्ये रोहाचे 2 संघ असतात आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एका तालुक्याचे 2 संघ. मला वाटतं अलिबागचं सुद्धा क्रिकेट आमचं चांगलं आहे, पण अशा वेळेला त्यांना कधी कधी 2 एंट्री होत नाहीये, तशातला भाग असतो. पण एनिवे तो एक सांघिक मला वाटतं आयोजनाचा भाग असतो आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना समान न्याय देणं ही महत्त्वाची गोष्ट असतं. नाही ते माहिती आहे, मी येतो त्या मुद्द्यावरती येतो, तो मी कधी विसरणार नाही, मुद्द्याचं मी कधी विसरत नाही. तर या सगळ्यामधील महत्त्वाची गोष्ट अर्थातच आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच की रायगड प्रीमियर लीग ही एक आपणा सर्वांसाठी मी म्हणेन की समस्त रायगड टेनिस क्रिकेटला ब्रँड बनवण्यासाठी एक अशी दर्जेदार स्पर्धा आवश्यक होती की जिथून कुठून तरी एक आउटपुट मोजला जावा, कुठून तरी ज्या प्रकारचा एक ग्लॅमर या स्पर्धांना मिळाला तर मग आपल्या टेनिस क्रिकेटरना ते वैभव प्राप्त होऊ शकतं. त्यांना पुढच्या क्वालिटी, त्यांच्या असणाऱ्या क्वालिटीजना पुढे एक व्यासपीठ मिळून त्यांना पुढे IPL असेल किंवा इतर काही डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा असतील, भले इट्स नॉट अबाउट टू बी द टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट, इट्स ऑल अबाउट टू बी द क्रिकेट, हे मॅटर करतं. आणि मला वाटतं त्या अनुषंगाने या सगळ्या स्पर्धांमधून रायगड प्रीमियर लीग एक हक्काचं व्यासपीठ तयार करण्यात आलं आणि त्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला ते मंगेश वाकडीकर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचा आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. आणि मी आमच्या रोहा तालुका प्रीमियर लीग घेतो ना, रोहा तालुका प्रीमियर लीगच्या सर्व आमच्या क्रिकेट प्रेमी मित्रमंडळींना विनंती करतो की आपण आपल्या वतीने मंगेश वाकडीकर यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करायचं आहे. रायगड प्रीमियर लीगचं यंदाचं विजेतेपद अलिबाग MD वॉरियर्स ग्रुपने जिंकलं आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातील स्पर्धेतील खेळाडू, जिल्ह्यातील स्पर्धेतील खेळाडू यांना एकत्र आणण्यासाठी जी स्पर्धा आज आपण पाहतो, ज्या स्पर्धेला एक ब्रँड अशा पद्धतीचा निर्माण करून दिला, त्या मंगेशजी वाकडीकर यांचा
मंगेश दादा, मी तुमच्या समवेत या ठिकाणी आपण थोडंसं भाषण न करता आपण थोडं इंटरव्ह्यू टाईप बोललं तर सर्वांना आनंद वाटेल. सो 2-3 छोटेखानी प्रश्न तुमच्यासाठी. सर्वप्रथम रोहा तालुका प्रीमियर लीग विषयी तुमच्या भावना. रोहा म्हटलं तर पांडुशास्त्री आठवले यांची पुण्यभूमी आणि ह्या पुण्यभूमीत आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या आयोजन कमिटीचा फार धन्यवाद बोलेन. श्री धावीर यांच्या जन्मानं यांच्या पुण्यभूमीत येताना खूप आनंद झाला आहे आणि खरंच खूप दैदिप्यमान असं आपण आयोजन केलं आहे. खूप चांगली विकेट आपण बनवली आहे. खूप अतिशय चांगलं समांतर असणारं मैदान आहे आणि अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे की चंदू शेट्टे आणि आपल्यासारखे समालोचक येथे उपस्थित आहेत. त्यामुळे आणि आजचा सुट्टीचा दिवस नसताना सुद्धा येथे खूप आलोट गर्दी आहे. त्यामुळे खूप चांगलं आयोजन झालं आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद मंगेश दादा. एक महत्त्वाची गोष्ट की प्रीमियर लीग रायगडची सुरू करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या? ज्यावेळी भारत देशामध्ये इंटरनॅशनल लेवलला भारत खेळत असताना ज्यावेळी IPLची कन्सेप्ट आली तर IPLमधून अतिशय नवनवीन खेळाडू उदयोन्मुख आले आणि त्या खेळाडूंच्या माध्यमातून आज देशाच्या पातळीवर IPLमधून खेळाडू जातात. तशाच पद्धतीने आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठं टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट पुढे आलं पाहिजे यासाठी आपण रायगड प्रीमियर लीगची संकल्पना आणली. मग त्याच्यात तळा तालुका असेल, रोहा तालुका असेल, महाड तालुका असेल, हे दक्षिण रायगड जिल्ह्यामधील खेळाडू आमच्या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये जास्त दिसत नव्हते. मात्र आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं तर अलिबागची ह्यावर्षी अलिबागचा संघ इथे विजेता ठरला. त्यानंतर तुमचा येथील पाटणकर खेळाडू असेल, हुसेन टकी खेळाडू असेल, तुमचा नवाज खान असेल, या अशा प्रकारचे जे खेळाडू जे फक्त दक्षिण रायगडमध्ये दिसत होते ते आज रायगडच्या पठारावर दिसून पूर्ण आज देशामध्ये त्यांचं नाव होत आहे. धन्यवाद. आणखीन एक छोटेखानी प्रश्न, कारण तुम्ही याच्या अगोदर प्रोफेशनली बँकर राहिलेलात, तर इकॉनॉमिकल पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोनातून प्रीमियर लीग या स्पर्धा थोड्या खर्चिक होत आहेत. ही मंडळी सर्व या स्पर्धांसाठी आयोजन करते, कारण तुम्ही स्वतः मोठ्या स्पर्धेचे आयोजक राहिलेले आहेत. हे करत असताना त्याच्या मागचं प्रेशर आणि मग त्याच्या मागचं खेळाडूंना प्रोत्साहन, या गोष्टी कशा मॅनेज कराव्या? कोणतीही स्पर्धा जर आपल्याला व्यवस्थित नियोजन करायचं असेल तर आर्थिक गोष्ट महत्त्वाची असते. आता रायगड प्रीमियर लीगचंच म्हटलं तर लास्ट इयरचं आमचं बजेट 34 लाखाचं बजेट होतं आणि माझ्यासोबत असणारे माझे कैलासजी वाजेकर यांनी पूर्ण 34 लाखाचं हे खजिनदारपद सांभाळून सगळं गोष्टी बघितल्या. आणि एखादी स्पर्धा ठेवत असताना त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मग आपण ह्यावर्षी कार ठेवली होती, ती बंटी पत्रिकेने जिंकली. ज्यावेळी ती जिंकली तेव्हा त्याच्या गावात जेव्हा कार घेऊन गेले तर 3-3:30 वाजेपर्यंत पूर्ण गावात बँड पथक घेऊन त्यांच्या गावातील सगळी लोक नाचत वाजत गाजत त्याला नेत होती. त्याच पद्धतीने तुमचा अलिबागचा 19 वर्षाचा खेळाडू ज्यांना ही बाईक जिंकली आणि मागच्या वर्षी पण अनुराग माळी हा 19 वर्षाचा खेळाडू होता, त्यांनी बाईक म्हणजे अशा खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं तर ते खेळातून आपले चांगलं जे आपलं कौशल्य ते दाखवतील आणि त्यांचा खेळ पुढे जाईल. हीच खरे त्या मागची कन्सेप्ट आणि संकल्पना आहे. आता आपण जर पाहिलं तर BCIचे सचिव आशिषजी शेलार यांनी स्ट्रीट प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. याच्यामध्ये पूर्ण देशामधून 8 संघ पार्टिसिपेट होणार. मग त्यात हैदराबाद असेल, मुंबई असेल, कलकत्ता असेल, बँगलोर असेल, अशा पद्धतीचे संघ खेळणार आहेत आणि ही टेनिसची सर्वात मोठी या देशातील स्पर्धा होणार आहे. आणि याचं खरं याच्या मागची जी आशिष शेलार साहेब 2 वर्षापूर्वी आपल्या रायगड प्रीमियरमध्ये ओपनिंगला आले होते आणि त्यांनी आम्हाला तिथे शब्द दिला होता की टेनिस खेळाडूंसाठी आम्ही काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येणार आहोत. आणि मग त्याच्या माध्यमातून आता जे होणारे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्या टेनिस क्रिकेटमधील अनेक खेळाडूंच्या लाखोच्या बोली लागणार आहेत आणि लाखामध्ये त्यांना पैसे मिळणार आहेत. म्हणजे आज विश्वजित ठाकूर असेल, किरण पवार असेल, अशा खेळाडूंना येथे संधी मिळणार आहे. आणि माझ्या ग्रामीण विभागातला जो खरा खेळाडू आहे त्याला देशाच्या पदावर आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे आणि त्याच्यातून आपला खेळाडू लेदरमध्ये गेला पाहिजे, IPLमध्ये गेला पाहिजे, हीच खरी आमची मनधारणा आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्या शिवडंग गावातील जीवन मुकादम हा खेळाडू 2013मध्ये सनरायझर हैदराबादमध्ये या संघामधून त्याची निवड झाली होती. माझ्याच गावातील प्रितेश मुकादम हा खेळाडू रोहित शर्माच्या अंडर-14 संघाचा खेळाडूच्या ह्या संघाचा कॅप्टन होता. म्हणजे रायगडच्या खेळाडूमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. फक्त त्यांना एक चांगलं व्यासपीठ हे उपलब्ध करण्याची गरज आहे आणि तेच उपलब्ध करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो. शेवटचा प्रश्न, आमच्या रोहा तालुका प्रीमियर लीग मधल्या खेळाडूंसाठी तुमचा संदेश.
रोहामध्ये खूप टॅलेंट आहे. म्हणजे मी 7-8 वर्षापूर्वी जेव्हा तालुका वाईज स्पर्धा ठेवायचो त्यावेळी नेहमीच पप्या शेठ यांचा संघ आमच्या स्पर्धेमध्ये यायचा. तेव्हा संदीप बताडे हा तेव्हा कर्णधार असायचा आणि नेहमी मी त्यांना फोन केला की तालुका वाईजमध्ये रोह्याचा संघ तिथे येऊन चांगला परफॉर्मन्स करत होता. त्यावेळी फक्त रोह्यामधून फक्त नवाज खान सारखा खेळाडू आपल्याला दिसत होता. मात्र आपण आता रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघितलं तर अनेक उदयोन्मुख खेळाडू पुढे येत आहेत आणि या खेळाडूंना मी नक्कीच एक संदेश देईन की आपण आपला जॉब आपला व्यवसाय सांभाळून आपण क्रिकेट खेळा. नाहीतर आपण आताच्या व्यावसायिक जगात रोजच्या 8 दिवस मॅचेस होतात. मात्र त्याच्याबरोबर तुम्ही क्रिकेट खेळत असताना आपली घरच्या जी परिस्थिती आहे त्या आपण आपला जॉब आणि बिझनेस हे पहिले सांभाळा आणि त्यासोबत क्रिकेट खेळा. क्रिकेट प्रोफेशनलिझम आपण वर जा आणि येथील खेळाडू IPL मध्ये गेला पाहिजे, देशाच्या यात गेला पाहिजे, हाच आमचा कन्सेप्ट आणि मानस आहे. थँक्यू सो मच. हे होते मंगेश दादा वाकडीकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. रायगड प्रीमियर लीगचे सर्व आयोजक आणि अर्थातच क्रिकेट रसिकांसाठी खऱ्या अर्थातील एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारे चंदू सर फक्त 2 मिनिटं सन्मान घेतो काही आणि मग पुढं सामन्याकडे येतो. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे रायगड प्रीमियर लीगचे खजिनदार ज्यांचा उल्लेख करतातच मंगेश दादाने यापूर्वी केला, कैलास वाजेकर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचाही सन्मान करण्यात येईल. मी तेजस नरे यांना विनंती करतो मित्रमंडळाचे सचिव सुशांत वेदक सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सुशांत दादा म्हटल्यानंतर सगळं बॅकस्टेज मॅनेजमेंट सांभाळणारा आमचा खऱ्या अर्थानं हो आणि तब्बल 65 वेळा रक्तदान ज्यांनी केलेलं आहे 66 सुशांत दादा वेदक यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद सुशांत दादा या व्यासपीठावरती उपस्थित झाल्याबद्दल. आणि अचानक मित्रमंडळाचे सल्लागार धोंडूशेठ भोपी यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल जे आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. मी हेमंतजी सणस यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. या RTPL सीझन 2 मध्ये रायगड रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये रायगड प्रीमियर लीगचे सर्व आयोजक आणि मंडळी व्यासपीठावरती उपस्थित झालेत. अचानक कला क्रीडा मंडळ शिरडोनचे हे सर्व पदाधिकारी मंडळी त्यांचा सन्मान होतोय. पुन्हा एकदा या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंगेश दादा मनपूर्वक धन्यवाद. आपण खूप छान संदेश सुद्धा आम्हाला दिलात आणि वळतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस ज्यांनी आपल्या समालोचनाने सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असे चंदू शेटे सर. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. फटका तर खेळलाय आणि जातोय सीमारेषेच्या पार. 6 षटका. नक्कीच मी मंगेश सरांची एक आवर्जून आठवण सांगेल. तेजसजी मंगेश सरांबद्दल आवर्जून सांगावं असं वाटेल कारण ज्या वेळेला रायगडचा संघ बनला नव्हता तेव्हा सुद्धा अगदी मुंबईला मला आठवतं UK टायगरच्या पहिल्या स्पर्धेमध्ये रायगड टीमचा प्रवेश कुणी केला असेल तर मंगेश वाकडीकर यांनी केला होता आणि त्यानंतर मात्र रायगडचा संघ आपल्याला वेगळा मोठ्या उंचीवर पाहायला मिळाला होता. आक्रमण पुन्हा एकदा झालंय. याही वेळेला हवाई हल्ला हवाई सफर 6. तेवीस पहा कल्पेश गाग हे देखील किल्ल्याचेच खेळाडू आहेत. एक किल्लाकर पाहायला मिळाला या अगोदरच्या मॅच मध्ये. एक किल्लाकर आता आलाय आणि एक किल्ला समालोचन किल्लेकर मात्र समालोचन कक्षात देखील मात्र शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत. आज मात्र मजा आहे किल्लेकरांची. तर इकडे चांगली सुरुवात झाली आहे. लक्ष मोठं आहे सर 78चं परंतु पाटला काही चांगला होतोय. अकोटाप्याचा बॉल केलाय पुल सक्सेसफुल. षटकार. फर्स्ट ओव्हर. याला तर क्रिकेटचा खेळ म्हटलं जातं
परंतु क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो आणि काय धडाकेबाज सुरुवात केली आहे. 29 धावा तर झालेल्या आहेत. 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. येणाऱ्या कालावधीमध्ये कमबॅक होऊ शकतं. आज बऱ्याचशा मॅचेस संदीप सर आपण पाहायला मिळाल्या ज्यामध्ये कमबॅक झालं आणि रायगड प्रीमियर लीग देखील बऱ्याच अर्थाने मापदंड राहिली. मग अगदी कर्जत पासून तर पोलादपूर पर्यंतच्या सर्वच तालुक्यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं गेलं. 32 संघ, मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची स्पर्धा होते ज्यामध्ये 32 संघ सहभागी होतात. आणि माझ्या मते वेटिंग लिस्ट मंगेश सर 32ची असेल. हा, म्हणजे तेवढी मोठी वेटिंग लिस्ट देखील आहे आणि हेच गमक आहे रायगड प्रीमियर लीगचं. ॲब्सोल्युटली. आणि इतक्या मोठ्या स्पर्धेचं नियोजन करणं, त्या प्रत्येकाला न्याय देणं, त्या अनुषंगाने क्रिकेट स्पर्धांचा दर्जा टिकवून ठेवणं, या सगळ्या गोष्टी ज्या दरवर्षी त्याच्यामध्ये एक ॲडिशन गोष्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की व्हॅल्यू ॲडेड थिंग्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि म्हणूनच मंगेशदादा वाकडीकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी अशा प्रकारची स्पर्धा आपण अनुभवतो. आणि दुसऱ्या बाजूला रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये एक गोष्ट अनुभवायला मिळतं जयेश सर आपल्याला की शेवटचा सामना महाभयंकर परिस्थितीमध्ये बदलतो. महाभयंकर परिस्थितीमध्ये पाहायला मिळेल. पाहूया काय होईल या ठिकाणी. 29 धावा धावफलकावर बंटी पाटील आलेत. ज्या बंटी यांनी काल एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या. यावेळेला मात्र कव्हर्सला बॉल अडवण्याचा प्रयत्न ठरतोय निष्फळ. चौकार. बेस्ट डिफेन्स या तत्वाने जर तुम्ही खेळला गेलात तर तुम्ही समोरच्याला प्रत्युत्तर देऊ शकता. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये ईट का जवाब पत्थर से नहीं चट्टानों से देने की तयारी रखनी चाहिए. यावेळेला पुन्हा वेगळं काही करायला गेले आणि बॉल निघालाय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. 4 4 4 4 चौकार. संदीप सर 8 बॉलमध्ये 37 धावा, परंतु मॅच संपलेली नाहीये. बंटी पाटील यांना आठवावं लागेल. काल लगातार 4 विकेट घेतल्या त्या बॉलरने. आज पुन्हा एकदा तशी कामगिरी करावी लागणार आहे, परंतु तुटून पडलेत कल्पेश घाग आणि अभिजित हे दोघे देखील. ॲब्सोल्युटली. तुम्ही एक चांगला उल्लेख केलात. बघा काय आहे ना, तुम्हाला आठवत असेल 2002 साली अँटिग्वा मध्ये एक सामना झाला होता जेव्हा अनिल कुंबळेच्या जबड्याला लागला होता आणि तरी सुद्धा अनिल कुंबळे ते संपूर्ण गोल बांधून म्हणजे बँडेज बांधून पूर्ण मैदानावरती आला. ब्रायन लाराला त्याने बाद केला होता. तुम्हाला ना आठवावं लागतं आणि मला वाटतं तुम्ही हेच या ठिकाणी उल्लेख केलात की बंटीला आठवावं लागेल की 4 बॉलला 4 विकेट होत्या, एक आली. आठवलं सुद्धा आणि विकेट सुद्धा आली. तिने परत पाठवलं सुद्धा अभिजितला. पहिला फलंदाज बाद झालाय. वा, परंतु हे कवी मला माझ्या जवळचे वाटतायत. मला सुद्धा त्यांच्यापासूनच प्रेरणा मिळाली. सो एक गडी बाद 37 धावा धावफलकावरती जेव्हा सामना जिंकण्यासाठी 78 धावांची गरज असताना इकडे कमबॅक होऊ शकतं सर, कारण 37 धावा जरी म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे, परंतु मॅच शेवटच्या क्षणापर्यंत लढायची असते, शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करायची असते. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुराग दाभाडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुराग कशा प्रकारची कामगिरी करतात पाहिजे. बंटी सुरुवात खराब झाली, परंतु त्यानंतर त्यांनी विकेट घेतली आहे आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी राहिला आहे. 8 बॉलमध्ये 37 ची धावसंख्या झाली होती आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा म्हणजे 27 मध्ये 41 अजूनही पाहिजेत. पल्ला मोठा गाठायचा अजूनही. ॲब्सोल्युटली. आणि याच्यामध्ये काय माहिती आहे, तुमच्याकडे ॲग्रेशन असावं, पण त्या ॲग्रेशनला ना डिसिप्लिनची जोड असणं फार आवश्यक असतं. कारण मी नेहमी म्हणतो आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि हे वाक्य माझं नाहीये, क्लाइव्ह लॉईडचं वाक्य आहे. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल पॉईंटच्या दिशेने ढकललाय. 1 रन तिकडे घेतली गेली आहे. अशा प्रकारचे जर चेंडू आले, डॉट बॉल म्हणा, एका धावेचा सुद्धा परवडू शकतो. इकडे आता परिस्थिती अशी आणि जेवढी आक्रमण झालीत मोठा फटका परवडण्यासारखा नाहीये. एकतर तुम्हाला विकेट घ्यायची आहे, डॉट बॉल किंवा 1 रन तुम्हाला चालू शकते आणि हेच करावं लागेल या ठिकाणी श्रेयस 11 धाटावला, कारण आयुषी आरोही या टीमने मात्र चांगली सुरुवात केली आहे.
हा माइंडसेट इम्पॉर्टंट असतो ना. बघा ऑस्ट्रेलिया संघ सातत्याने का जिंकतो आपण बघतो इंटरनॅशनल लेवलला, किंवा अगदी आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बघूया आपण. मुंबईचा संघ व्यावसायिक संघ, पुण्याचा व्यावसायिक संघ हे सातत्यपूर्ण कामगिरीने का जिंकतात. अलीकडच्या काळामध्ये रायगडने त्याच्यामध्ये आपला सातत्यपूर्ण दबदबा का निर्माण केलेला आहे, तर त्याच्यामागे ही कारणं असतात. तुम्ही जिंकल्यानंतर ना तो एक रिदम तयार करता, एक तो ऑरा तयार करता, की तुम्हाला सगळं ना जिंकल्यावर काय 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 आहे ना त्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात, आणि त्या पद्धतीने तुमचा ॲटिट्यूड असतो, त्या पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स असतो, आणि ते मॅटर करतं. मग तुम्ही त्या गोष्टीला थोड्या अंशी का होईना छोट्या छोट्या भागामध्ये वाटता. म्हणजेच की आता दुसरं षटक आलं, या दुसऱ्या षटकामध्ये एवढ्या धावा द्यायच्यात, पुढच्या तिसऱ्या ओव्हरला हा गोलंदाज येईल, चौथ्या षटकात एवढ्या धावा बनवायच्यात. दिस इज ऑल अबाउट स्मॉल थिंग्स इन क्रिकेट. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरच होते, रेस लागली तिकडे आणि रेस जिंकली. बॉल नाही, 4 धावा, सुंदर फटका. बेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 2 षटकं, म्हणजे पॉवर प्लेचा षटक खरं तर संपायचं आहे. मला आठवतोय सचिन अमृतकर एकदा मला म्हणाला होता की संदीप जगे कसं आहे माहिती आहे का, ज्या वेळेला आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेला दत्ता पालवणकरला आम्ही पाहिला, आणि दत्ता पालवणकर एकटा सगळ्या संघांना हरवायचा. मग त्याच्याकडे जो ॲटिट्यूड होता ना, तो बॅटिंग तेवढी ताकदीने करायचा. दत्ता पालवणकर मूळ माणगाव संघाकडून खेळायचा, मग तो रोहामधून खेळायला लागला, मग तो अलिबागमधून खेळायला लागला, रायगड पोलीसमधून खेळायला लागला. रायगड जिल्ह्यातील दत्ता पालवणकर नावाचं एक दबदबा ज्यांनी पाहिलेला आहे ना त्यांना माहिती आहे की त्या ॲटिट्यूड मधून रायगडचं क्रिकेट पुढे गेलेलं आहे. जशी अनेक नावं जोडता येतील अर्थात प्रत्येक विभागाचं, पण या विभागातून आलेल्या काही खेळाडूंना आपण जोडतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय चंदू सर. 42 धावा धाव फलकावरती, 78 धावा चेस करत असताना. की प्रत्येक विभागामध्ये ठराविक कालखंडानंतर काही स्टार्स आले, त्यांना पाहून नवीन पिढी मैदानाच्या आतमध्ये आली आणि ह्या क्रिकेटला लोकप्रियता लाभली. म्हणजे टेनिस क्रिकेट आपलं समृद्ध होण्याच्या मागचं हेच कारण आहे. म्हणजे ठराविक कालखंडानंतर मिळालेले स्टार्स आले, त्यांना मात्र आपण सातत्याने फॉलो करत राहिलो, आणि त्यामुळे हे टेनिस क्रिकेट समृद्ध होताना पाहायला मिळालं. जसं तुम्ही काही नावं या ठिकाणी आवर्जून आता या ठिकाणी घेतलेली आहेत. आणि या क्रिकेटला पहा सर, आपल्या टेनिस बॉल क्रिकेटला लोकप्रिय करण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया नाही आहे. आपली टेनिस क्रिकेटची सोशल मीडियाच एवढी स्ट्रॉंग आहे, कुणाची गरज नाही आहे. आणि या टेनिस क्रिकेटला आपल्या सोशल मीडियाने आणि जी आपली माउथ पब्लिसिटी आहे ना, माझ्या मते टेनिस क्रिकेट एवढी पब्लिसिटी दुसरीकडे कुठे नसेल मिळत सोशल मीडियाने. नाही ॲब्सोल्युटली ना, त्याच्यामुळेच तर महाराष्ट्रामध्ये 19 आमदार आले टेनिस क्रिकेटमध्ये. हे काही चुकीचं नाहीये ना. आमदार चषक ज्यांनी ज्यांनी भरवला 2019ला, तेवढे 19 आमदार महाराष्ट्रामध्ये आलेले आपण स्वतः पाहिलेले आहेत. आमदार म्हणा, जिल्हा परिषद सदस्य म्हणा, पंचायत समिती सदस्य म्हणा, ग्रामपंचायत सदस्य म्हणा, कोणी सरपंच म्हणा, किंवा आता काही येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य होतील सुद्धा सगळे. परंतु या सगळ्यांच्या पाठीमागे मात्र टेनिस क्रिकेट आहे, हे विसरून चालणार नाहीये. मार्केटिंग मध्ये एक पद्धत असते ना, एक डायरेक्ट मार्केटिंग नावाचा प्रकार असतो. मला वाटतं ना टेनिस क्रिकेट इज ऑल अबाउट टू बी द डायरेक्ट मार्केटिंग अँड इट विल. थोडक्यात एवढंच सांगेल, तुम्ही टेनिस क्रिकेटसाठी काही केलंय तर टेनिस क्रिकेट तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. सो गिव्ह अँड टेक पॉलिसी असं म्हणूया. आणि कारण हा खेळच गरिबाच्या घरातला आहे, तर सर्वसामान्यांचा आहे, आणि म्हणून सर्वसामान्यांनी डोक्यावर घेतला हा टेनिस क्रिकेटचा खेळ. यावेळेला मात्र वेगवान चेंडू खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न देखील राहिला, समोर गेलाय, अडवण्याचा प्रयत्न, तिकडे थोडीशी बिग स्पेल झाली, परंतु बॅकअप पहा किती सुंदर होतं. तर म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेट हा 11 जणांचा खेळ आहे. एकाने खेळला तर तो जिंकू शकत नाही, आणि जर एकाने जिंकला असता आपण 6 वर्ल्ड कप जिंकले असते, कारण सचिन सरांनी 6 ते खेळलेत. बरोबर आहे. आणि याच्यासाठीच तर आपण म्हणतो ना की एक एक स्मॉल एफर्ट्स. क्षेत्ररक्षक हा विराट कोहली सुद्धा 4 खेळला, असं लगेच आलं बघितलं. हा या दरम्यान विकेट मिळते, फलंदाज बाद होतोय, दुसरा फलंदाज चंदू सर बाद होतोय. नक्कीच ते जे सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की हा सांघिक खेळ आहे. विराटचे सुद्धा 4 झालेत, ओके, मान्य आहेत. परंतु त्यांनी एकच फरक आहे, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात जिंकला आणि सचिन सरांनी शेवटचा जिंकला. कारण आपला भारत देश हा क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट वेडा आहे. आणि मी तर म्हणेल तेजस,
आपल्या आयुष्यातून क्रिकेट काढलं तर मला वाटत नाही काय शक्य शिल्लक राहील, आणि ओळखही राहायची नाही, आणि मला वाटतं जिवंतही राहू की नाही. कारण असा वर्षातील एक दिवस नाहीये आपण क्रिकेट पाहत नाही, क्रिकेट खेळत नाही, क्रिकेट खेळणाऱ्या मित्राशी फोनवर बोलत नाही, असा एक तरी दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आहे का? अजिबात नाही. मंगेश वाकडीकर साहेब, या क्रिकेटने आपल्याला वेड करून टाकलंय, आणि म्हणूनच आपण या क्रिकेटच्या खेळाच्या प्रचंड प्रेमात आहोत. बरोबर आहे चंदू सर, आणि हीच तर गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा क्रिकेटने बरंच काही आपल्याला दिलेलं आहे, आणि म्हणूनच खेळ हा महत्त्वाचा भाग असला पाहिजे माणसाच्या जीवनाचा. आपण मगाशी जे बोलत होतो ना की मोबाईलमध्ये तुम्ही गुंतून राहता, मोबाईलपेक्षा तुम्ही मैदानाकडे या, मोबाईलकडून मैदानाकडे, हा संदेश मला वाटतं ना तुमच्या मनामध्ये रुजणं फार आवश्यक आहे. आणि जर तुम्ही मैदानामध्ये आलात, खेळ खेळलात, क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळलात, तुम्हाला सांघिक भावना कळतं, आणि खेळ काय शिकवतो? पराभव पचवायला शिकवतो. आयुष्यात अशा अनेक चांगल्या वाईट गोष्टी तुमच्या घडणार आहेत, अशा वेळेला हार पत्करायची कशी हेही तुम्हाला खेळ शिकवतं. हो, इकडे पॉईंटच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न, 78चा पाठलाग करायचा, आणि आता मात्र 45 धावा. धावसंख्येला थोडंसं स्लो करण्यामध्ये यशस्वी राहिलेत, कारण 3 बॉलमध्ये 3च धावा आलेल्या आहेत, आणि हेच आहे या क्रिकेटच्या खेळाचं गमक. यश पारंगे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कल्पेश घाग आहेत मैदानात, परंतु महेश आलेत आणि त्यांनी थोडासा लगाम घातलेला आहे. पहा, क्रिकेट हे फक्त मैदानापुरतं खेळण्यापुरतं नाहीये. या क्रिकेटच्या माध्यमातून मित्र तुम्हाला जे मिळालेत ना, त्या मित्राला कधी संकट काळात फोन करून पहा, अगदी रात्री अपरात्री करा. टेनिस क्रिकेटचे फ्रेंड, जर तुम्ही एखाद्या गावात तुमची गाडी बिघडली तर तुम्हाला भेटायला येतील, आणि तुम्हा प्रत्येकाला अनुभव सुद्धा आला असेल, कारण हे टेनिस क्रिकेटचे मित्र आहेत. म्हणजे कधीही कोणतं संकट येऊ शकतं, आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कोणत्याही गावात तुमचा मित्र मिळणार म्हणजे मिळणार. नाही मिळाला तर मला फोन करा, मी शोधून काढीन. यावेळेला मात्र सरळ बॅटने तिकडे स्ट्रोक खेळला जातोय, आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जाते. ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात ना त्याच्यामध्ये मी येतो. 46 धावा धावफलकावरती. अलीकडच्या काळामध्ये ना अँझायटी किंवा डिप्रेशन हे असे शब्द वापरले जातात, पण तुम्हाला माहिती आहे का भारतीय संस्कृतीमध्ये या शब्दांना महत्त्व नाही आहे. आणि भारतीय खेळाच्या भारताच्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा आपण अशी माणसं आहोत ना, भारतातली माणसं, आपल्याला एकत्र यायला आवडतं. कोरोना आपल्याला का नको होता? यासाठी ना, कारण आपल्याला सण साजरे करायला आवडतात, आपल्याला एकत्र राहून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला आवडतं, आणि हाच फंडा आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्यात बनवत असतो, आणि त्याच्यामध्ये खेळ सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो जो आपल्याला जोडून ठेवतो. 46 धावांनंतर या 2 धावांनी भर पडेल. 47 ऑन बोर्ड. नक्कीच नक्कीच. इकडे मॅच पुढे पुढे चालली आहे, आणि थोडंसं तुमच्याबरोबर क्रिकेटशी निगडीत काही गप्पा देखील रंगताना पाहायला मिळाल्यात. आता कोरोनाचा उल्लेख केला म्हणून आवर्जून सांगतो, इथे उपस्थित असणाऱ्या, म्हणजे कोरोनाने आपल्याला बंधनं घातली, घरात ठेवलं, इथे उपस्थित असणारा एक तरी आहे का ज्यांनी कोरोनामध्ये क्रिकेट खेळलं नाही? सगळ्यांनी खेळलं असेल माझ्या मते, बरोबर आहे? बघा ना, ते सर्वजण हो म्हणतात, कारण त्यांना माहिती आहे. हा, आणि बऱ्याच जणांनी मार सुद्धा खाल्ला, माहितीये का? 2 गडी बाद 47 धावा धावफलकावरती. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक. पण त्याच वेळेला क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे तैनात केला गेलाय. आपण एक म्हणू शकतो ना इथे की प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या षटकामध्ये 29 धावा दिल्यानंतर चंदू सर आता मात्र पूर्णपणे श्रेयस 11 धाटाव संघाने आयुषी आरोही संघाला खिंडीत पकडण्यासाठी, खिंड कोणती आहे ती ज्याची त्याची शोधावी लागेल, 20 खिंडीच्या पलीकडे की अलीकडे, पण आता 18 चेंडू येणं बाकी, आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. म्हणजे 10ची सरासरी सर पाहिजे, आणि मॅच ऑन आहे असं मी म्हणेल, कारण 3 ओव्हरमध्ये 48 जरी झाले असतील, परंतु 3 ओव्हरमध्ये 30 तर पाहिजेच, आणि या 30 करणं गरजेचंच आहे. सुरुवात चांगली झाली म्हणून त्यांना विजय दिले जाईल का? नाही. कंप्लीट मॅच पूर्ण झाल्याशिवाय आणि या सगळ्या धावांचा पाठलाग केल्याशिवाय मात्र विजय दिले जाणार नाहीये. कल्पेश खेळतायत 24 वर, यश आलेत आणि ते 2 वर खेळतायत, आणि 18 मध्ये 30 अजूनही बाकी आहेत. आणि क्रिकेटच्या या खेळाच्या असंख्य, म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आवडतो मला, त्याचं सर आणखी सुद्धा खूप सारी कारणं आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे या खेळात गरीब श्रीमंत असा भेदभाव असतो का? या खेळात उच्च नीच असा भेदभाव असतो का? या खेळात जाती धर्म असा भेदभाव असतो का? अजिबात नसतो. आणि म्हणूनच हा खेळ आपल्याला असं कधी झालंय का एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याला ओपनिंगला पाठवलंय, एखादा अमुक एक जातीचा आहे म्हणून आपण त्यांनी 6 मारल्यावर टाळ्या वाजवलेल्या नाहीयेत? अजिबात नाही. इकडे हे काहीच चालत नाही, म्हणून हा खेळ आपल्याला आवडतो. याच्या मागे इंटरेस्टिंग स्टोरी आहे माहिती का? तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की भारतीय संघ पहिली मॅच इंटरनॅशनलची खेळला 1932 साली. त्यावेळेला कर्नल CK नायडूंना भारतीय संघाचं कर्णधार बनवण्यात आलं. फार छान मुद्दा तुम्ही उपस्थित केला. त्यावेळेला भारताचे कॅप्टन कोण होते माहिती आहे तुम्हाला? पतियाळाचा राजा हे भारताचे कॅप्टन होते, पण त्यांना कळलं
की आपण कॅप्टन बाहेर बरे आहोत, आता मैदानात गेल्यानंतर आपण कॅप्टन म्हणून शोभणार नाही आहोत, कारण श्रीमंतीच्या जोरावरती आपण राजेशाही खेळ होता. क्रिकेट हा त्यावेळेला राजेशाही खेळ होता जेव्हा सुरुवातीला आला. पतियाळचे भारतीय संघाचे कर्णधार, मग त्यांनी सांगितलं की ब्रिटिश बोर्डाला की नाही नाही मी कॅप्टन म्हणून आता ठीक आहे, पण संघ जिंकला की मी त्यांचा सत्कार करेन, तुम्ही CK नायडूंना कॅप्टन करा, ते चांगले आहेत, ते सैन्यामधले आहेत, त्यांना कळतं, त्यांना क्रिकेट चांगला खेळता येतो, आणि कर्नल CK नायडूंना भारतीय संघाचे कर्णधार करण्यात आले. आणि जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला ना हा फार महत्त्वाचा असतो की मग इथे राजेशाही प्रकार जात नाही, मग इथे कंप्लीट डेमोक्रेसी प्रकार येतो आणि लोकशाही असणं आणि त्या पद्धतीने समाजामध्ये सर्वांना समान न्याय देणं हेच खेळाच्या यशामागचं गमक असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून तर तुमच्याबरोबर समालोचनाची वाट पाहत होतो. यावेळेला फटका हवेत आहे, पाहूया. इनसाइड आउट खेळलाय, तिकडे फिल्डर दूर होते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा. म्हणजे मैदानाच्या आतमध्येही क्रिकेट रंगलंय, मैदानाच्या बाहेरचंही क्रिकेट रंगू लागलेलं आहे, कारण क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि जाणकार प्रेक्षक आहेत. रोह्यातील प्रेक्षक हे जाणकार प्रेक्षक आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाताना पाहायला मिळते. बंटी पाटील, एक विश्वास त्यांच्यावर टीमने ठेवलाय, कारण हे ते नाव आहे टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून देऊ शकतं. परंतु कल्पेश घाग 26 वर बॅटिंग करतायत आणि संघनायक यश त्यांच्या जोडीला आहेत, त्यामुळे ही ओव्हर मॅच साठी खूप महत्वाची असणार आहे, कारण बॉलरही चांगले आहेत आणि बॅटर देखील. यावेळेला पुल केलाय, फिल्डर तिकडे, ओ हो 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 हो, हातातून कॅच निसटली. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात, नुसती कॅच नाही सुटली, 2 धावा आलेल्या आहेत सर. कॅचेस विन द मॅचेस असं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, आणि हे हाफ चान्सेस असतात ना ते तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. झेल कोणाचा सुटलाय? कल्पेश घागचा, आणि जो सामन्यातीलच नव्हे तर या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट असणार होता तोच झेल सुटला गेलाय. त्याच्यामुळं बॉडी लँग्वेज बघा कंप्लीट या वेळेला बदललेली पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. यावेळेला पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रात बॉल मार्गस्थ होईल, तिकडे फिल्डर येत आहे, थोडासा बॉल बाजूला, परंतु थांबलेत. पहा प्रतिस्पर्ध्यांनाही माहिती आहे बंटीचं षटक आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. हळूहळू मात्र मॅच रंगतदार अवस्थेकडे जाताना पाहायला मिळते. आज आमच्या जयेश भोसले सरांचं कौतुक करावंच लागेल. समालोचन तर बहारदार असतंच असतं, स्कोरिंग देखील लाजवाब पाहायला मिळते, कारण एवढे सगळे रेकॉर्ड्स मात्र खूप कमी गुणलेखक आम्हाला देतात. आज गुणलेखनाची भूमिका नाही, आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, चंदू शेट्टे आणि संदीप जगे यांना समालोचन करायला मिळावं म्हणून त्याने स्कोरिंग हातामध्ये घेतलं. याबद्दल त्यांच्या सॅक्रिफायसेस बद्दल मी त्यांना थँक्यू बोलतो. हो हो, इकडे पुन्हा आक्रमण होताना पाहायला मिळतंय. हवाई हल्ला या ठिकाणी करताना पाहायला मिळाले आणि हा बॉल देखील जाताना पाहायला मिळतोय. सीमा रे आणखीन एक हवाई हल्ला. हो हो, काय जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि काय जबरदस्त हिट करत असताना बॉलला पाठवला पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. सुपरस्टार्स मिळाले, दैवत मिळाले आम्हाला. कपिल देव, रामलाल निखळ, सनी भारत, त्याचबरोबर सुनील मनोहर गावस्कर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, VVS लक्ष्मण, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि त्याचबरोबर रोहित शर्मा. किंवा ही अशी खूप लांबलचक लिस्ट आहे, खूप नावं आमच्याकडून राहूनही जातील, त्याबद्दल दिलगिरी. परंतु हे सगळे ठराविक कालखंडानंतर भारताला मिळाले आणि म्हणून भारतीय क्रिकेट मात्र समृद्ध झालं आणि आपण क्रिकेट वेडे झालो. आणि काही नावं आमच्याकडून राहू नये म्हणून जे क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांची नावं पण वाचून दाखवतो तुमच्यापर्यंत. 13 चेंडू येणं बाकी, 13 धावांची गरज. 13 चेंडू. मंगेश टेंबे याचंही मनपूर्वक या ठिकाणी कौतुक. व्हॉट अ शॉट वन्स अगेन, इट्स अ सुपर डुपर 6.
विकेट घेतलेले आहेत आणि याच मॅचला 3 बॉल 3 सिक्स आता अनोखा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर देखील आहेत. 4 बॉल 4 षटकार देखील मारतात की काय ते देखील या ठिकाणी पाहावं लागेल. मॅच मात्र अगदी या ठिकाणी आपल्या टीमच्या बाजूने झुकवली या 3 षटकारांनी. 12 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. काय क्रिकेट पाहायला मिळालंय आज आम्हाला, जबरदस्त. म्हणूनच मी तेजस तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचा आभारी असेल. दर गेल्या वर्षीप्रमाणे एक दिवस का होईना तुम्ही आज मला संधी दिली त्याबद्दल. आणि आता 12 चेंडू जेव्हा चंदू सर म्हणाले की केवळ 7 धावांची आवश्यकता आहे. उद्या होणारे सामने अशा प्रकारे जोगीर स्वरराज ॲग्रोविन वर्सेस आई सासईवाली फायटर्स संघ यांच्यामध्ये सामना पहिला पाहायला मिळेल. नंतर सागर नावे विरुद्ध दिशा अकॅडमी यांच्यामध्ये दुसरा सामना असेल आणि त्याच्यानंतर स्टॉर्म बॉईज विरुद्ध या चालू सामन्यातील विजेता स्टॉर्म बॉईज या संघाविरुद्ध भिडेल. तर या सर्व संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया उद्याच्या दिवसासाठी. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. आपण पुन्हा एकदा वळूया चंदू सर यांच्याकडेच. 7 धावांची आवश्यकता. आजचा एक महत्वाची गोष्ट की 6 सामन्यातील जे सर 3 विनर असतील त्या 3 विनर मध्ये चिठ्ठ्या उडवण्यात येणार नाही, तर आपण बॉल आउट करणार आहोत. बॉल आउटचा निर्णय असेल म्हणजे बॉल आउटचा अर्थातच त्या ठिकाणी सामने आयोजित मधला एक फॉर्मॅट करण्यात येईल की बॉल आउटचा फॉर्मॅट असेल आणि त्याच्यामधील विजेता संघ हा अंतिम फेरीत जाईल आणि बाकी 2 संघांना सेमीफायनल खेळावी लागेल. आणखीन एक आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. आयुषी आरोही 11 अगदी आता विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळत आहेत. यश पारंग यांच्यासाठी संघ मालकाकडून 500 रुपयाचा पुरस्कार देखील आलेला आहे. एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. 1 धाव पाहिजे, 1 धाव. मारली या ठिकाणी आयुषी आरोही संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. आणि काय दर्जेदार क्रिकेट आज आम्हाला रोह्यात पाहायला मिळालं. बामगुडे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार जे किल्ला गावचे युवा खेळाडू आहेत त्यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार. परंतु त्यांनी जबरदस्त खेळ केली. मित्र म्हणजे किल्लावाल्यांनी आजचा दिवस गाजवला. वीस धावा त्यामध्ये 3 षटकार. बॉलिंगला आले 4 विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत यश पारंगे.